अवयवदानातून जीवनदान, दुःखातून उभा राहिलेला वसईचा प्रेरणादायी आदर्श. मरावे परी अवयवरूपी उरावे. वसईतून एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटना समोर आलीये, जिथे एका कुटुंबानं आपल्या दुःखावर मात करत अनेकांना नवजीवन देण्याचा महान निर्णय घेतला. बुधवार 18 फेब्रुवारी 2026 रोजी वसई येथील सौ साधना मधुकर वर्तक, 66 वर्षांची, यांना अल्पशा आजारानंतर मेंदूमृत घोषित करण्यात आले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही वर्तक कुटुंबियांनी मानवतेचा विचार करत अवयवदानाचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. साधना वर्तक यांनी जिवंतपणी अवयवदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेचा मान राखत पती मधुकर वर्तक, मुलगी किमया पाटील, जावई लिकिन पाटील आणि भाऊ उमेश पाटील यांनी या कठीण प्रसंगीही धैर्य दाखवत अवयवदानास संमती दिली. साधना यांची शेवटची इच्छा होती अवयवदान करावे, आणि ती इच्छा त्यांच्या मुलीनं आणि कुटुंबियांनी करून दाखवली. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई. ॲक्च्युली मागे 2-1 वर्षापूर्वी न्यूजपेपरला एक बातमी आली होती की अचानक एक बाई कोलॅप्स झाली आणि तिने तिचं देहदान केलं म्हणून. सो आईनेच माझ्या ती पेपरची बातमी वाचली होती आणि तिनेच येऊन मला दाखवलं की बाळा हे बघ, हे किती छान आहे म्हणे, की असं आपण केल्यामुळे किती समाजाचा फायदा होतो, लोकांना जीवदान मिळतं. किंवा जर आपण देहदान केलं तर लॅबमध्ये डॉक्टर्सना त्याच्यावरती स्टडी करता येतं. एखादा जर आजार असेल ज्याचा आपल्याला म्हणजे औषध नसेल मिळत, तर डॉक्टर त्याच्यावरती रिसर्च करून आपण औषध घेऊ म्हणजे मिळवू शकतो किंवा तसे स्टडी करू शकतो. तर तिला तेव्हापासून तिला असं झालं की आपण पण हे करावं, आणि मग आमच्या दोघींचं त्याच्यावरती चर्चा झाली. माझे वडील पण आमच्याबरोबर होते आणि मग आम्ही दोघींनी असा निर्णय घेतला की आपण पण हे करूया म्हणून. म्हणजे इतर देहदान किंवा मग अवयवदान, असं जे पण शक्य असेल. आणि मग आम्ही एकमेकांशी हे बोलून तसं घरामध्ये सांगून ठेवलं होतं की जेव्हा पण आपली वेळ येईल जायची, तर घरामध्ये जे कोणी आहेत त्यांनी हा निर्णय घ्यावा आणि हा जो आमचा निर्णय आहे त्याला पुढे घेऊन जावं. आईच्या काही आठवणी असतील काय, कसे प्रसंग आले इमोशनल, असं काय आठवणी आहेत आईच्या? ॲक्च्युली माझ्या आईचं लाईफस्टाईल असं होतं की तिच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल होतं, खूपच जास्त स्ट्रगल होतं. अगदी लहानपणापासून तिने खूप मेहनत केली होती आणि रिटायर होईपर्यंत ती नोकरी करत होती वसई विकास बँकमध्ये. रिटायर होईपर्यंत तिच्यासाठी ते कायमच लाईफमध्ये अप अँड डाऊन होते. पण माझ्या इतकी स्ट्रॉंग होती की ती कधी कुठल्या प्रसंगामुळे ती कधी खचली नाही किंवा कधी अशी थांबली नाही. आणि तेच माझ्यासाठी इन्स्पिरेशन कायम राहिलं की आईला बघून आपण पण कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण पुढे जायचं, त्याच्यातून मार्ग काढायचं, घरातल्यांना सांभाळायचं, आपण आपली सामाजिक बांधिलकी आहे ती सांभाळायची, जितकं आपल्याला शक्य आहे तितकं आपण सगळं हे करायचं. असं की तिचंच इन्स्पिरेशन होतं जे माझ्यापर्यंत आहे आणि मी ह्याच्या पुढे पण मी प्रयत्न करीन की मी ते घेऊन जाईन पुढे. लोकांना काय आवाहन कराल? माणूस जेव्हा जातो तर आपण असं म्हणतो की माणूस गेला म्हणून, पण मला असं वाटतं की माझी आई गेली नाही आहे. माझी आई अवयवरूपी कुठे ना कुठेतरी आहे. आज तिच्यामुळे 3-4 लोकांना जीवदान मिळालं आहे. त्यांना, त्यांच्या घरातल्यांना एक नवीन आशा मिळाली आहे जगण्याची. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात असा एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय घ्यावा. म्हणजे अगदी सीमेवर राहून आपण लढाई करून आपल्या देशाला वाचवतो, तर मला असं वाटतं की हेही तितकंच महत्त्वाचं आहे की इथे राहून पण आपण एखाद्या माणसाचा जर जीव वाचवू शकतो, तर ते आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते केलं पाहिजे. काय ना आपलं? माझं नाव सुमित वाडगावकर. आभा परिवर्तनवादी संस्था या सामाजिक संस्थेचा मी कार्यकर्ता आहे. फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशन या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली माननीय गुरुवर्य पुरुषोत्तम पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली आभा ही संस्था अवेअरनेस करते आहे ऑर्गन डोनेशनबद्दल. लोकांमध्ये जाऊन अवेअरनेस करणं, लोकांना याबद्दल माहिती, लोकांचे अवयवदानाबद्दलचे असलेले गैरसमज दूर करण्याचं काम, त्यांचे जे काही त्याच्याबद्दलच्या क्वेरीज आहेत त्या आम्ही फुलफिल करतो, माहिती देतो. आणि ऑनलाईन पद्धतीने नोटो ही ज्या शासकीय संस्थेच्या वेब पोर्टलवर जाऊन आम्ही अधिकृतरित्या त्यांना प्लेज प्रमाणपत्र व्हॉट्सअप थ्रू सोशल मीडियावरती देण्यासाठी, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही ते त्यांना पाठवतो व्हॉट्सअपवरती. त्यांचं आधार कार्डवरती आम्ही लिंक करून प्रोसेस आम्ही ते हँडल करतो. या ठिकाणी
अंधश्रद्धा आहेत याबद्दल त्याबद्दल काय सांगाल? अवयवदानाच्या क्षेत्रात काम करत असं सर मगाशी म्हणाले तसं खूप साऱ्या अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धा कमी करण्यासाठी लोकांशी कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधला पाहिजे. संवाद साधून मनातली जी भीती आहे ती दूर केली पाहिजे. आता जी वर्तक कुटुंब आहे, वर्तक कुटुंबांना आधीच अवेअरनेस होता किंवा त्यांना माहिती होतं ह्या सगळ्या बाबतीत. अवयवदान म्हणजे नेमकं काय? अवयवदानाबद्दलची माहिती त्यांना स्वतःला होती आणि ह्या कुटुंबाने हा जो निर्णय घेतला तो खरंच कौतुकास्पद आहे आणि चांगला आहे निर्णय. आणि ह्या निर्णयामुळे आज अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. वर्तक मॅडमने जे काय त्यांच्या निधनानंतर जे काय अवयदान झालेलं आहे त्याच्यामुळे अनेकांचे प्राण वाचलेले, अनेकांना जीवनदान भेटलेलं आहे असं. अवयवदान ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने अवयवदान केलंच पाहिजे. दानधर्म करण्यामध्ये भारताचा नंबर सर्वप्रथम येतो. परंतु जेव्हा अवयवांचा विषय येतो तेव्हा मात्र आम्ही मागे जातो. का? की त्याच्याबद्दल आमच्या काही अंधश्रद्धा आहेत, काही गैरसमजुती आहेत. आम्ही द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेच्या माध्यमातून आमच्यासारख्या अनेक सेवाभावी संस्था आहेत आणि त्या अवयवदानाबद्दल जनजागृती, प्रबोधन आणि लोकांना त्याबद्दल प्रेरणा देण्यात आम्ही आज ही जी अवयवदानाची घटना घडली या साधनाताईंनी अनेक वेळा आम्हाला प्रत्यक्ष भेटून, दादा माझं देहदान करायचं आहे, दादा माझं नेत्रदान तरी झालंच पाहिजे, तुमची जबाबदारी आहे, अनेक वेळा सांगितलं. पण मी त्यांना एकच सांगत होतो की हे तुम्ही जर घरी सांगितलं, तुमच्या कुटुंबियांना सांगितलं तर कुटुंबीयच हे करू शकतील. त्यांनी जर त्या क्षणी आम्हाला जर विनंती केली की आम्हाला मदत पाहिजे तर त्यावेळेस आम्ही तत्परतेने तुम्हाला मदत करू. माझं स्वतःचं सुद्धा अवयवदान होईल की नाही याची खात्री नाही, कारण अवयवदान हा शब्द बोलणं सोपं आहे, पण अवयवदान काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. लोकांना, सर्वसाधारण लोकांना आणि कधीकधी तर मेडिकल प्रॅक्टिशनर्सला सुद्धा या दोनमधला फरक कळत नाही. अवयवदान आणि देहदान या दोन भिन्न गोष्टी आहेत. माणसाला शरीरात जिवंत आहे तेव्हा ते दोन केंद्र असतात, एक हृदय आणि एक मेंदू. या दोनपैकी कोणतंही एखादं केंद्र जरी बंद पडलं तरी तो मनुष्य मृत्यू होतो, मृत पावला असं म्हटलं जातं. हृदय बंद पडता क्षणीच त्या मेंदूसुद्धा कार्य करणं बंद करतो. परंतु मेंदू जर काम करणं जर बंद पडला आणि तो पेशंट जर व्हेंटिलेटरवर हॉस्पिटलमध्ये असला तर काही काळपर्यंत त्याचं हृदय आणि लंग्स हे व्हेंटिलेटरच्या साहाय्याने चालू ठेवले जातात. व्यक्ती मृत झाली परंतु आर्टिफिशियल रेस्पिरेटरीच्या साहाय्याने त्याचे सर्व अवयवांना रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन मिळत राहतो, म्हणजे ते अवयव आम्ही जिवंत ठेवण्यात यशस्वी होतो. असे जिवंत अवयवच फक्त दान करता येतात. मेंदूमृत झालेला व्यक्ती किमान 8 लोकांना जीवनदान देऊन त्यांना नवीन जीवन देऊ शकतो. परंतु नैसर्गिक मृत्यूमध्ये मात्र जे सर्व अवयवांचा रक्तपुरवठा त्या क्षणी थांबतो आणि ते अवयव दान करण्यास उपयोगी राहत नाही. मग काय करणार? त्यावेळेस टिश्यू डोनेशन होऊ शकतं. टिश्यू म्हणजे आमच्या डोळ्याचा कॉर्निया, आमच्या शरीरावरची त्वचा आणि हा संपूर्ण देह. मग त्याच्यामध्ये अनेक टिश्यू, इयर ड्रम, कार्टिलेज, बऱ्याच हार्ट वॉल्स खूप आहे. अहो, परमेश्वरांनी हा कल्पवृक्षासारखा देह निर्माण केलेला आहे. पायाच्या अंगठ्यापासून केसापर्यंत केससुद्धा आम्ही दान करू शकतो. फक्त एकच आहे की तुमची दान देण्याची भावना हवी. दान देण्याची भावना असली तर ते दान स्वीकारून कोणाचा जीव वाचवणं किंवा कोणाच्या व्याधीतून त्याला मुक्तता देणं हे वैदिक शास्त्राचा अभ्यास आहे. आपण ते होईल की नाही होणार, मला चष्मा आहे मग ते त्याला दृष्टी मिळेल का, नाही मिळणार का, हा विचार आम्ही न करता मला द्यायची इच्छा आहे, घेऊन जर कोणाला ते उपयोगी पडणार असेल तर ते वैद्यकशास्त्र किंवा घेणारी टीम ठरवेल. आपण प्रत्येकाने दानाची भावना ठेवावी आणि महत्त्वाचं, फॉर्म भरू, काय करू, कुठे रजिस्टर करू ह्याची चिंता न करता फक्त कुटुंबियांना सांगून ठेवणं. माझा मृत्यू अचानक झाला असं आपण म्हणतो, पण मृत्यू हा अचानकच होणार असतो. तो कधी फोन करून येऊन सांगत नाही मी मृत्यू येणार आहे म्हणून. त्या क्षणी कुटुंबियांची जबाबदारी आहे की त्यांनी यांची इच्छा पूर्ण करणे, किंवा कुटुंबियांनी जर निर्णय घेतला की आमची व्यक्ती मृत झालेली आहे आणि तिचं आम्हाला नेत्रदान, त्वचादान, देहदान किंवा अवयवदान करायचं आहे तर ते आम्ही करण्याची इच्छा व्यक्त केली तर आमच्यासारख्या सेवाभावी संस्था त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना सहकार्य करायला तयार असतात.
साधनाताईंची आणि तुमची काय एखादी आठवण सांगाल? साधनाताईंची आठवण म्हणजे मी माझ्या बँकेमध्ये त्या वसई विकास बँकेमध्ये त्या काम करत होत्या. पण त्या मला सुरुवातीला सर म्हणून आणि असं मला बोलायच्या. परंतु जेव्हा त्यांना कळलं की दादा ह्या अवयवदान विषयात काम करतात, तेव्हा त्यांची माझी खूप जवळीक झाली. मग त्यांनी त्या स्टाफमधल्या अनेकांना गोळा करून त्यांनी मला एक दिवस त्यांच्या सुट्टीच्या मधल्या लंच अवर्समध्ये त्यांनी मला बसवून त्यांनी मला सांगितलं की आमच्या सर्वांना याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि त्यांनी ही महत्त्वाची भूमिका केली की त्यांनी सर्व मंडळींना एकत्र बसवून माझ्याकडून अर्धा पाऊण तास या सर्व विषयाची माहिती घेतली. आणि पुन्हा जेव्हा मी एक 2-3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर जेव्हा पुन्हा गेलो तेव्हा दरवाजापर्यंत येऊन मला सांगितलं की दादा माझा मृत्यू केव्हा होईल हे माहिती नाही, परंतु माझं नेत्रदान, त्वचादान आणि देहदान हे तर मात्र निश्चित झालं पाहिजे. परंतु परमेश्वराची कृती बघा, आज त्यांचं अवयवदान झालं. अवयवदान होणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नाही किंवा माझ्यासुद्धा भाग्यात नाही. अवयवदान हे फार क्वचित होऊ शकतं आणि फार क्वचित मेंदूमृत्यू होतो. त्यामुळे नैसर्गिक मृत्यूमध्ये नेत्रदान, त्वचादान आणि देहदान हे मात्र प्रत्येक माणूस करू शकतो.